मित्रांनो शुभ सकाळ, कशी आहेत तुम्ही? तर मित्रांनो सकाळ सकाळ मध्ये सोडीत मंडारली आमची मेंढर आता 10 वाजली. बारीक बारीक पाऊस पण चालू आहे. अजून सगळ्यांचे खांड बसलेली आहेत. मागे बघून घ्यावा. माझं पहिलं हुंडरलं आहे. चाललो आहे आता रानात आणि सगळीकडे दुःखच पसरलंय. अजून एवढा 1 महिना हा श्रावणचा महिना आहे, ऑगस्ट. तर ह्याच्यात सुद्धा तो अजून गणपती बसत तोपर्यंत जळ लागू शकते किंवा गणपती बसल्यावर किंवा आता सुद्धा लागू शकेल. तर अजून एवढा झडीचा महिना आहे. मग हा महिना संपला म्हणजे झडी बंद होतील. मग धडाक्यात पाऊस राहतील. आला 1-1.5-2 तास लगेच उघडून जातील. तर अजून एवढा 1 महिना लास्ट झडीचा काढायचा आहे आम्हाला. तर चला आलो इथं आपल्या रानमाळावर. मित्रांनो असे मेंढर काट्या कुट्यात चरतात. तर त्यांच्या पायात हे बघा काट्यावरच हे बघा लंगडायला लागलंय का, काटा बिटा गेलाय त्याच्या पायामध्ये. तो बघून घ्यावा, फार मोठा काटा आहे. बघू शकता. आता काटा काढणं पडेल त्याचा मला. तर काढाय लावराचा काटा मी ते बघा लंगडायला लागलंय. असे काट्यामध्ये चरतात तर काटे पायात घुसून जातात. तर मित्रांनो माझ्या पासारीने आली संगीता आणि तिने गुड्डीला पण टाकून दिली. रडते का काय, आज तिने पहिला दिवस आहे. पहिल्या दात टाकले, वहिनी सोबत राहील ती. रडते का काय पण टाकून दिली तिने आज. रडली तर वचाडायला येईन म्हणे, तर दिली टाकून तिला आज. आता ती खाते बी ते भाकर म्हणजे काय पण पोहे बी असं तिखट फिकं खाते. तिला दिली घरी ठेवून आज संगीताने आली. मेंढर फिरवू देत नाही. बारीक बारीक पाऊस पण चालू आहे. रडते का काय काय माहित नाही. रडली तर येईन पोचाडायला वरती. मित्रांनो दिसत का नाही ते बघू शकता. ती तिथं मोर आहे आणि लांडूर एकदम दोन्ही पिसारा, मोराने पिसारा उभा केलाय. ते बघा तिकडे चाललाय. मोबाईल मध्ये नाही दिसू राहिलंय माझ्या. इथं फार सुंदर सा तुरा उभा करून तो नाचत होता केव्हाचा. बराच दूर तिकडे दरी आहे, त्या दरीवर येतो. माझी मेंढर इकडे चालली आहेत. तर मित्रांनो दुपारचे वाजले 12-1. तर बघा मेंढर पुढं पुढं पळतायत. संगीता पुढून माग वाळती. कोयता घेऊन तोडायच्या मागे का काय. काठी सुद्धा आणली नाही तिने. गुड्डीला पण टाकून आली तर आली, पण काठीने आणली. आज आम्हाला आता बोखऱ्या तोडायचा आहे त्या कोयत्याने, झाडू वाड्याला जाळण्यासाठी. तर आता तो नंतर तोडेल मी इकडनं. तिकडं मेंढर फिरतील. वाड्याकडे जायच्या टायमाला मी तो बोकऱ्या बिकऱ्यात तोडेल. तर आता मस्त तिकडं गुरं बिरं चरतायत गुराख्यांची. बघून घ्यावा तिकडं मस्त चारा आहे. आणि बॉर्डर आहे आमचा. बॉर्डर पण तिकडे त्यांचा इलाका आहे. आमचा इकडं आली काही ते तिकडे ते चारतात. त्यांच्याकडला चारा मोठा आहे, आमचा चारा वाईट छोटा छोटा आहे. आमचे मेंढर पुढं पुढं पळत राहतात. हा हिऊर आहे, त्याचा आम्ही झाडू बनवतात. तर हे काय बरोबर दिसून नाही राहिलं. त्याच्यामध्ये झेपाटी बघणं म्हणा आणि एक डांग. तेव्हा जाऊन बोकऱ्या बनतो आमचा झाडू जाणण्यासाठी. फार निब्रिया काट्याचा आहे तो. तर लवकर मोडून जातो तो, म्हणून कवळा बघणं. तर मित्रांनो वाजले दुपारच्या आता 2:30-3. आता मस्तपैकी मी तिथं पाणी बिणी भाकर बिकर खाऊन घेतो. घराबिरा पाणीच्या ठिकाणी मेंढर चरता येतं. आता आम्ही भाकर खाऊन घेतो. मी जातो पाणी घेण्यासाठी. संगीताला घेऊन येतो भरून कागदामध्ये. तर चला जिरा कसा आहे लावतो तुम्हाला मी देतो इथं ठेवून मेंढराजवळ. मित्रांनो आलोय मी झऱ्याजवळ. मस्त वातावरण बघा शेतकऱ्यांनी बनवलेला आहे. एकदम बारीक सुंदर सुंदर असा काळाझम पाणी हे शेतकरी पितात. तिकडं झोपडे बिपडे आहेत ते, तिथं पाणी पिण्यासाठी येतं. तर मी आता कागद आहे माझ्याकडे, धुवून भरून नेतो मी. आता मी पण पिऊन घेतो. लय मी बघा संगीताला कागदात पाणी. तर आता आम्ही घेतोय भाकर बिकर खाऊन. भाकर दिली सत्रीमध्ये घालून. पाऊस बी काळा काळा झालेला आहे. पाऊस येतो का काय. मेंढर चरता मेंढर पण नाही चोर राहिले. तर घेतो मी खाऊन. अर्धा गोळ करून घेतो. संगीला अर्धा देतो. अर्धा बस घ्यायची.
झालाय आता माझा पिझ्झा. मेंढर पण पळायला लागली असं करून खायला आता मी. संगीला पण मिंडिया भाकरी खाऊ दे ना आता. मागत पडते ती बघ. आणि एक माझ्या जवळ आली बघा. म्हणून ना उभ्या उभ्याने खाऊन घेतो आम्ही. बोकऱ्या तोडण्यासाठी हे बघा त्यांनी पाणी करंजे हिची साल काढायची म्हणा आता बांधण्यासाठी. त्या झाडाची मजबूत साल असते म्हणे. ते तोडून घेतो मी आता सालीसाठी. घेतलंय मित्रांनो ते झाड तोडून आणि त्याला साठून सुटून. पाऊस पण आलाय आता हे बघा. आता त्याची मी साल काढून ह्याची अशी. पाऊस पण फार यायला लागलाय. इकडं तर म्हणा छत्री आण ना. संगी पण एकलीच घेते म्हणा. आणा ना आण ना पळ ना. आपलं निमिनिम बोकऱ्याचं बरान झालेलं आहे बघा. लिपान त्या सापडले आहेत. आणि एक डांग आता एक बाकी. हे बघून घ्या आता हे तोडणार आहे मी तिला सपोर्ट म्हणून. नाही तर मोडून जाते. आता ते तितके आहेत. आणि ही एक सपोर्ट म्हणून तोडून घेतो मी आता तिला. झाले आहेत आपल्या बऱ्या माट्या 2 डांगे. आणि आता ह्यांना एक जागेत जुगवून बांधणं तेव्हा झाडू बनेल. त्या झाडाचा फार काळ झाला हिवराचा. शेरडावाला तोडून टाकतात बकऱ्यावाला. आणि आता पावसाळाभर आमचं मेंढरावाला असं झाडू बनवतात त्याचं. म्हणून फार कमी होऊन गेली या झाडांची. मेंढर पण येऊन लागली. संगीला पण आपटाना तर पाऊस आला होता. आता सगळं ओल्लं करून दिलंय म्हणून. नाही तर ते मस्त चरतात. काय जमत्यान तोडलाय ना. फायनली बनवून रेडी झाला मित्रांनो आपला बोकऱ्या बघा. आता असा झाड लगदर ना बघा असा झाड आहे. आता असा कल पाडणं त्याला पाय देऊन. मग सकाळमध्ये असा वाढगा जाणून असा जाते मित्रांनो. असा बोकऱ्या बनवणं पडतो आम्हाला. 2-4 दिवसात लगेच हा खतम होऊन जाईल. मग दुसरा बनवणं अजून रोज असं न्यावं लागतं. 2-4 दिवसाची आड बोकरे 4 महिन्याला लागतात. इकडे सोनूभाऊ पण मच करतोय. मला बोकरे दे म्हणते. येतोय मग व्हायचा बघितले त्याला पण नाहीये. पण म्हणतो मला पण तोडायचा होता. उद्या तोडून आता झाडू. मेंढर पण चरा आता पाऊस येऊन लागलाय म्हणून आता देतो मी संगी पै बोकरे तर का. आणि काठी घेऊन मेंढर खराब जात. मित्रांनो 3:30-4 वाजली आहे. तर मेंढर पण घरा का पळतायत. संगी पण चालली आहे आता. गुड्डी रडती का काय. बोकऱ्या घेऊन घरी झाडू घेऊन ठेव तिच्या डोक्यावर. मी आता मेंढर घेऊन बागी येईल धावत. मेंढर पण ओल्लं होऊन गेलंय तर चरू नाही राहिली. पाऊस पण रातचा येत नाही. दिवसा आणि चरायच्या टायमाला मेंढर चरत नाही तर तवा येतो तो. दिवसा बिना कामाचा येतो. पाऊस आल्याबद्दल तर पाऊस नाही आला तर आमचं दाखावच नाही. पण याला पाहिजे तो पण रात्री. दिवसा मेंढर चरत नाही तर म्हणून मग कामाला ताप येतो त्या पावसाचा. दिवसा आली रात्री आला तर वांदा नाही. मेंढर तवा बसतात. मग नाही तर मग दिवसा आला तर उपाशी पण राहतात ती. म्हणून रात्रीच पावसाची तर गरजच असते. पण रात्री यायला पाहिजे त्याने. पण तो कोणाचा ऐकणार नाही. त्याचा मालक कोण नाही आहे. तर जेव्हा पटेल तेव्हा येईनच तो. आता चाललोय बागी वाड्याकडं. तर सगळ्यांचीच खांड वसरून आली आहेत आता. वाड्याकडे निघाली ती पण. मेंढर पण ताण आली. मेंढर आपटत नाहीत. जनेल मेंढर कोकऱ्यां करतात. येऊ ओरडतच पुढंच पळतात.
तर मित्रांनो सूर्यदेव गेलाय मावळून बघा, काहीच राहिला नाही. सगळी शेतातली माणसं घरी निघून गेली. तर आमची पण आता गुड्डी रडत असेल, तर आम्ही पण चाललोय. तर आता मेंढर घेऊन वाड्याकडे 6-6:30 वाजून चालली. तर तिची मम्मी मग गेलती, तिला भेटून आली. तर काय रडली नाही, आज पहिल्यांदा ठेवली होती तिला घरी, म्हणून तिला काळजी होत होती, म्हणून ती तिला भेटायला गेली. तर आता आम्ही चाललोय, 6:30 वाजून गेले. मेंढर घेऊन बागी घराकडेच. मेंढर पण चरत येत आहेत आता. हुका हान. तर मित्रांनो आलेत मेंढर आपल्या मागं. आता वाड्याशिवाय उभी राहणार नाही, वाडा पण जवळ राहिला. सगळे मागे येत आहेत आता. सगळ्या चिडिया मुंग्या त्यांच्या घरट्यात गेलेत. आम्ही पण चाललो आमच्या वाड्यामध्ये. बघून घ्या, फोनच राहिले नाही. अंधारा पडायला लागलाय आता. 6:30 6:45 अंधारा पडून जातो. 6:45 आता तर 6:30 वाजून गेले. अंधारा आहेत तानाली मेंढर त्यांच्या कोकऱ्यांकरता. तर आता कोकणी आली त्यांच्या आयांकडे. गुड्डी बघा, त्याचा मेंढर तिला खेळावतोय. बघा कशी पुढून पळत येते. गाळाने लोळून बघा. कशी झाली गाळाने अवतार कसा केला ते. मग आता काय करू राहिली आज इथलीच. चांगली राह कर रे. काय नाही रंगी म्हणते तर गुड्डी आज पहिल्याच दिवस पहिल्याच डाव तिला एकटी ठेवली. नळडी नाही तो काटा कर. आता बघा तिच्या मम्मीकडे जाण्यासाठी कधी करते धर जा चाल गुडिया चल. नाही येतात चल. मित्रांनो आता आपला बोकऱ्या चेपू घालून देऊ. सकाळी जाण्यासाठी मस्त जाईल, त्याला बाग पडून जातो. मग आता टाकण दिसतोय ना तो, तर इथं असा दगड ठेवावा लागेल, तेव्हा तो दाबा होईल, मग बाग पडेल. त्याला असा वाटेल थोडा, मग जाण्यासाठी बाहेर जाईल तो. तर त्याला मी आता दगड ठेवून देतो वरून. तिला आता दगडा खाली दाबून तो मस्त एक बाक्या होऊन जाईल. मग जाण्यासाठी बाहेर जातो तो वाकलेला. वाकून गेल्यावर ताट येतो. आता रात्रभर दाबवईल तो, एक चिप होऊन जाईल मग दाबवलेला. चला आता कोकरी वाट बघतायत. कोकरी बिकरी पाजून घेऊ आपली. बघा कशी ओरडतायत. त्यांना दूध पाजावं लागेल आता. बघा आली जेत माग. तर चला मित्रांनो आजच्याला इथलं जय महाराष्ट्र. नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.